येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली, दगडी पुलावरून पाणी, तर पुंडलिक मंदिरही पाण्यात. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. उजनी धरण 100% भरल्यामुळे काल रात्री धरणातून मोठ्या प्रमाणावर भीमा नदीत विसर्ग सुरू करण्यात आलाय. सध्या 61,630 क्युसेक पाणी भीमा नदीत सोडलं जात असून हे पाणी पंढरीत मंगळवारी पोहोचलंय. त्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागलीय. वाळवंट परिसर जो 3 दिवसांपूर्वी आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या महापुरानं गजबजून गेला होता, तो सध्या पुराच्या पाण्यात अडकला आहे. जुना दगडी पूल 2 दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. आज सकाळपासून या दगडी पुलावरून पाणी वाहू लागलंय. पुंडलिक मंदिराला पाण्यानं वेढा घातला आहे. उजनी धरणात 117 टीएमसी एवढा पाणीसाठा झालाय. आता जेवढं पाणी दौंडमधून उजनीत मिसळत आहे त्याहीपेक्षा जास्त पाणी भीमा नदीत सोडलं जात आहे. शिवाय वीर धरणातून नीरा नदीत सोडलेलं पाणी देखील भीमा नदीत येऊ लागलंय. आणखी 2 महिने पावसाचे आहेत, त्यामुळे यंदाच्या वर्षी भीमा नदीला महापूर येण्याचा धोका आहे. पंढरपुरात आज दुपारपासून दिवसभर पावसाची रिमझिम, सोलापुरातही पावसाची हजेरी. आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी इथं दिवाणी न्यायालय आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदं मंजूर करण्यास देण्यात आली मान्यता. नाशिक कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री नव्हे तर कार्यकर्ता म्हणून काम करणार, आषाढी वारीतील अनुभव कुंभमेळ्याच्या नियोजनात उपयोगी पडेल, असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. बनावट शालार्थ घोटाळ्यात मुख्य आरोपी संजय गरुड अटकेत. सोलापूरच्या नातेपुते इथं फार्म हाऊसमधून नाशिक एसआयटीची कारवाई. 841 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर. 15 संस्थातील 177 जणांना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचं तपासात उघड. गुरुपौर्णिमेनिमित्त उद्या अक्कलकोटमध्ये होणार भाविकांची मोठी गर्दी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. उद्या पंढरपूर जवळील गोपाळपूर इथं गोपाळकाला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आणि सर्व संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला निघणार. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आता 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार. सुधारित अध्यादेश काढण्यात आला. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी उद्यापर्यंत बंद राहणार. दर्शनासाठी बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येणार. पौर्णिमा तसंच सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांचा निर्णय. कोल्हापूर माधुरी हत्तीणीसाठी आज लाक्षणिक उपोषण. 13 सप्टेंबरपूर्वी माधुरी हत्तीण मठात आली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा जन आंदोलन करणार, राजू शेट्टींचा इशारा. राज्यातील धरणातला पाणीसाठा 61%. कोकणातल्या धरणामध्ये सर्वाधिक 83% पाणीसाठा. पुणे विभागातील धरणं 76% भरली. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. सातारा खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रात्री गोळीबार. सराईत गुन्हेगार गोळीबारात गंभीर जखमी. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं तैनात.
आंतरवली सराटीत उद्या मराठा आंदोलन, मनोज जरांगेंची संवाद बैठक. उद्या होणाऱ्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. नागपुरात मुसळधार पावसामुळे शाळेत पाणीच पाणी. 800 विद्यार्थी 3 ते 4 फूट पाण्यात अडकले. पालकांकडून मानवी साखळीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची KYC साठी धावपळ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा करण्यासाठी आधार KYC करणं बंधनकारक. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पुणे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रवास आता फक्त 45 मिनिटात. कर्मचाऱ्यांसह लाखो पुणेकरांना मिळणार कोंडीतून दिलासा. येत्या आठवड्याभरात हिरवा कंदील मिळणार. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना केली अटक. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांचे आत्मसमर्पण. 39 लाखांचं बक्षीस असलेले 6 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण. प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यास अखेर मंजुरी. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी संसदेत दिली माहिती. आधी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा चलनात येणार, तर प्लास्टिक नोटांसोबत सध्याच्या कागदी नोटाही कायम राहणार.